कॉर्न भजीसाठी आपल्याला लागणार आहे 2 कणीस, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, ओवा, धना जिरा पावडर, हळद, हिंग आणि बेसन. तळण्यासाठी लागणार आपल्याला तेल. अशा प्रकारे आपण कॉर्न 2 तुकडे करून घेतलेले आहे. आता आपल्याला जे दाणे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहे. आपण हे कॉर्नचे दाणे आहेत ते आधी काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण कट केलं कॉर्न तर तळताना दाणे फुटणार नाही पॉपकॉर्न सारखे. आणि जर आपण अख्खा वेगळा सेपरेट असा कॉर्नचे दाणे काढून घेतलेले असतील तर ते मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे, म्हणजे इझिली आपल्याला तळता येईल. अशा पद्धतीने मी दाणे काढून घेतले आहे. आता आपण बाकी मक्याचे पण असे दाणे काढून घेऊ. कॉर्नचे दाणे आपण अशा पद्धतीने एका भांड्यात काढून घेतले आहे. आता आपण याच्यामध्ये हिंग, हळद, धना जिरा पावडर आणि तिखट ऍड केला आहे. आणि जो ओवा आहे तो आपण क्रश करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. क्रश करून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे आता कसं थोडं मीठ पण आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. आता जे बेसन आहे ते आपण याच्यामध्ये थोडा पोर्शन मध्ये ऍड करूया. आधी आपण थोडा पोर्शनच टाकायचा आहे बेसनचा आणि चांगलं कॉर्न मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कॉर्न मध्ये पाणी असतं थोडं, त्यामुळे थोडं करूनच ते ऍड करायचं आहे. आता आपण परत थोडं बेसन थोडं ऍड करूया. जसं आपण कांदा भजीमध्ये करतो, कांद्याला पाणी सुटल्यावरती त्या पद्धतीमध्येच याच्यामध्ये बेसन मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तरच थोडा पाण्याचा हात लावायचा. अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण याच्यामध्ये ऍड करूया. बॅटर आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे. आता आपण भजी तळायला घ्यायची आहे. तेल आपण गरम करायला ठेवलं आहे. कॉर्नची भजी आहे ती आपण लगेच तळून घ्यायची आहे, कारण आपण जास्त वेळ ठेवलं तर कॉर्नला पाणी सुटतं. तेल आपलं चांगलं कडकडीत तापलं आहे. आता आपण भजी तळायला घेऊया. सगळ्यात आधी पाण्यामध्ये हात बुडवून आपण छोटे छोटे भजी तळून आणि हाय फ्लेमवरतीच तळायचं. भजी आता सगळी तळून रेडी आहे. अशा प्रकारे आपली कॉर्न भजी रेडी आहे. त्याच्यावरती थोडासा चाट मसाला मी स्प्रिंकल केलेला आहे. सॉस आणि मेयो बरोबर आपण ट्राय करूया. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.